नमस्कार. बघा, आजच्या जगात ना टीका करणं खूप सोपं झालंय, पण खरंच काहीतरी बदल घडवून आणणं त्यासाठी मात्र एका वेगळ्याच मानसिकतेची गरज लागते. तर आज आपण याच प्रवासाविषयी बोलणार आहोत. टीकाकार ते बदल घडवणारे, म्हणजे फक्त समस्यांवर बोट ठेवण्याऐवजी त्या कशा सोडवायच्या यावर आपलं लक्ष कसं केंद्रित करायचं. आणि या प्रवासाची सुरुवात होते एका खूप महत्वाच्या प्रश्नानं. म्हणजे बघा, आपण एका अशा जगात राहतोय जिथे सोशल मीडियावर सतत टीका-टिप्पणी सुरू असते. मग अशा वेळी फक्त काय चुकलंय हे सांगत बसणं हे खरंच पुरेसं आहे का? की आपली जबाबदारी याच्यापेक्षा काहीतरी जास्त आहे? हाच आहे तो पहिला टप्पा टीकाकाराचा. याला आपण निष्क्रिय मतभेद म्हणू शकतो. म्हणजे काय, तर फक्त सिस्टीममधल्या चुका शोधायच्या, पण त्यावर उपाय काय हे सांगायचं नाही किंवा त्यासाठी काही करायचं नाही. फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मवर टीका करायची. हा एक असा निष्क्रिय विरोध आहे जो आपल्याला खरं तर कुठेच पुढे घेऊन जात नाही. पण खरा बदल तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण तक्रारींच्या पलीकडे जाऊन काहीतरी कृती करतो. आणि याच क्षमतेला कृतीशील स्वातंत्र्य असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या समस्या आपण ओळखल्या आहेत त्यावर उपाय तयार करून ते प्रत्यक्षात आणण्याची ताकद. आणि हेच तर बदल घडवणाऱ्यांचं खरं वैशिष्ट्य आहे. आता या दोन भूमिकांमधला फरक बघा किती मोठा आहे. हे इथे एकदम स्पष्ट दिसतंय. एकीकडे टीकाकार विचारतो दोष कोणाचा आहे, तर दुसरीकडे बदल घडवणारा विचारतो आपण हे कसं सोडवू शकतो. एकाच्या कामाचा परिणाम काय तर जास्तीत जास्त एक सोशल मीडिया पोस्ट, पण दुसऱ्याच्या कृतीतून काय उभं राहतं तर नवीन धोरणं आणि अगदी स्टार्टअप्स. म्हणजे बघा, एका बाजूला फक्त बोलणं तर दुसऱ्या बाजूला सहानुभूती आणि टीमवर्कमधून खरंखुरं काम होतं. आणि हाच तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. खरा बदल आपल्या प्रश्नांमध्येच दडलेला असतो, नाही का? जोपर्यंत आपण दोष कोणाचा आहे या प्रश्नात अडकून राहतो तोपर्यंत आपण फक्त भूतकाळातच घोटाळत राहतो. पण ज्या क्षणी आपण विचारतो आपण हे कसं सोडवू शकतो, त्याच क्षणी आपण थेट भविष्याकडे एक पाऊल टाकतो आणि उपायांचा विचार करायला सुरुवात करतो. मग प्रश्न असा येतो की ठीक आहे, बदल घडवायचा आहे, पण सुरुवात कुठून करायची? तर चांगली गोष्ट ही आहे की आजच्या काळात यासाठी आपल्याकडे अनेक साधनं आणि प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. चला, त्यातल्या काही महत्त्वाच्या प्लॅटफॉर्म्सवर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी बघूया युनेस्को. ही एक जागतिक संस्था आहे जी तरुणांना शिक्षणाशी संबंधित पॉलिसी ठरवण्यामध्ये सहभागी करून घेते. आणि याचा फायदा काय होतो तर तरुणांचे विचार, त्यांच्या आयडियाज थेट निर्णय घेणाऱ्यांपर्यंत पोहोचतात. आता आपल्या भारतात बघायचं झालं तर UNDP आणि नीती आयोग मिळून यूथ कोलॅब नावाचा एक उपक्रम चालवतात. यातून काय होतं तर जे तरुण उद्योजक कचरा व्यवस्थापन किंवा जबाबदार उपभोग यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात काम करू इच्छितात त्यांना थेट आर्थिक मदत मिळते. म्हणजे त्यांच्या आयडियाज फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात येऊ शकतात. मग आहे अशोका नावाची संस्था. यांचा तर मूळ विचारच खूप शक्तिशाली आहे की प्रत्येकजण बदल घडवणारा असू शकतो. आणि हे सिद्ध करण्यासाठी ते जगभरातल्या तरुण सामाजिक उद्योजकांच्या यशोगाथा लोकांसमोर आणतात, जेणेकरून इतरांनाही प्रेरणा मिळेल. आणि हो, इतकंच नाही, आपल्या भारत सरकारचं माय भारत नावाचं एक पोर्टल आहे. हे पोर्टल विकसित भारत घडवण्यासाठी तरुण इनोव्हेटर्सना थेट सरकारी मेंटॉरशी जोडतं. यामुळे काय होतं तर चांगल्या आयडियानं योग्य दिशा मिळते आणि सरकारी पाठबळही मिळतं. तर प्लॅटफॉर्म्स आहेत, रिसोर्सेस आहेत, हे सगळं ठीक आहे, पण त्यांचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी आपल्याकडे काही स्किल्स म्हणजेच कौशल्यसुद्धा असायला हवीत, बरोबर? आणि इथेच 5C मॉडेल खूप महत्त्वाचं ठरतं. हे 5C म्हणजे बदल घडवणाऱ्यांसाठी जणू काही एक रोडमॅपच आहे. बघा, सुरुवात होते चिकित्सक विचाराने म्हणजे क्रिटिकल थिंकिंग, ज्यामुळे आपण समस्येच्या मुळापर्यंत पोहोचतो. मग येते सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी, ज्यातून नवीन उपाय सुचतात. ते उपाय प्रत्यक्षात आणायला लागतं सहकार्य आणि संवाद म्हणजे कोलॅबरेशन आणि कम्युनिकेशन. आणि ह्या सगळ्याच्या पायाशी असते करुणा म्हणजे कंपॅशन, जी आपल्याला इतरांच्या गरजा समजून घ्यायला मदत करते. चला तर मग हे प्लॅटफॉर्म्स आणि ही कौशल्य जेव्हा प्रत्यक्षात एकत्र येतात तेव्हा काय घडतं हे एका ताज्या केस स्टडीमधून पाहूया. तर ही केस स्टडी आहे हॅक फॉर सोशल कॉज 2026चे. हे या बदलाचे एक अगदी उत्तम उदाहरण आहे. इथं जे सहभागी झाले होते त्यांना फक्त समस्या सांगून चालणार नव्हतं, तर त्यांना त्यावर उपाय तयार करणं बंधनकारक होतं. म्हणजेच फक्त रिसर्च नाही तर प्रत्यक्ष निर्मितीवर भर होता. आणि त्यातली मुख्य अट काय होती माहितीये? उपाय हे स्केलेबल आणि टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असायला हवेत. याचा अर्थ काय तर तुम्ही जो उपाय तयार केलाय तो फक्त एका छोट्या ग्रुपपुरता मर्यादित न राहता टेक्नॉलॉजीच्या मदतीने तो मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचवता आला पाहिजे.
म्हणजे संपूर्ण भर हा प्रत्यक्ष परिणामांवर होता. आणि हे दोन मार्ग आपल्याला पूर्णपणे वेगळ्या दिशांना घेऊन जातात. बघा, सतत टीका करत राहण्याच्या चक्रातून काय मिळतं तर फक्त निराशा आणि थकवा. याउलट बदल घडवण्याच्या चक्रातून लवचिकता वाढते, आपली वाढ होते आणि नवीन शक्यतांचे दरवाजे उघडतात. आणि शेवटी या दोन्ही भूमिकांमधला सगळा फरक एका अंतिम प्रश्नावर येऊन थांबतो. आपण प्रेक्षक बनून राहणार आहोत की खेळाडू? खरं तर या संपूर्ण चर्चेचा सार या एका वाक्यात आहे: टीकाकार हा प्रेक्षक असतो आणि बदल घडवणारा हा खेळाडू असतो. किती खरंय नाही? एक जण बाजूला बसून फक्त खेळ बघतो, तर दुसरा थेट मैदानात उतरून खेळ बदलतो. तर मग प्रगतीच्या या मोठ्या कथेमध्ये प्रत्येकाने स्वतःसाठी कोणती भूमिका निवडायची आहे, प्रेक्षकाची की खेळाडूची? हा एक असा प्रश्न आहे जो प्रत्येकाला आपल्या पुढच्या वाटचालीबद्दल विचार करायला नक्कीच भाग पाडेल.